नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सायलीला एक युक्ती सुचलेली आहे. ती म्हणजे वाडगावला जर खरंच आग लागली होती, त्याच्यामध्ये काही लोक बेपत्ता झाले होते, ही न्यूज जर खरी असेल तर आपल्याला सोनालीच्या खऱ्या आईवडिलांपर्यंत पोचायचा मार्ग सापडू शकतो. जर ही सगळी घटनाक्रम जर खरा असेल तर मग ह्या घटनाक्रमात एखादी व्यक्ती एखाद्या मुलीला हरवलेलीची एखादी कंप्लेंट असू शकते. आपण त्या मार्गाने जाऊन तिच्या खऱ्या आईवडिलांना जर शोधून आपण इथे घेऊन आलो आणि त्यांनी जर तिच्या जन्माचा दाखला, ती किती वर्षाची हे जर सिद्ध केलं तर मग ती मुलगी 18 वर्षाच्या खालची नव्हती, 21 वय असेल त्या मुलीचं. कारण ज्या वेळेला ती आपल्या आश्रमात आली होती तिने तिचं वय असं सांगितलं होतं की 2008मध्ये ती 3 वर्षाची होती. तर मग ह्या हिशोबाने ती 21 वर्षाची असायला हवी. आपल्याकडे हाच एक पर्याय आहे, तिच्या खऱ्या आईवडिलांना शोधणं. आता अर्जुनला पण हे पटतं, अर्जुनही तेच म्हणू लागतोय. म्हणजे आपल्याला हे सगळं सिद्ध करायचं असेल तर आपल्याला तिच्या खऱ्या आईवडिलांचा शोध घ्यावा लागेल आणि ते जर मिळाले तेच आपल्याला सगळ्यांना मदत करू शकतील. तेच सांगतील की आमच्या मुलीचं वय नक्की किती आहे. तर स्वतः अर्जुन म्हणतो की मी जाऊन आता चेक करतो की ती मुलगी त्या मुलीचे आईवडील आपल्याला भेटू शकले तर. आणि मी कुणाला आता इथे माझ्यासोबत घेणारही नाही, मला भीती वाटते, कुणाची मदत नको. स्वतः आता अर्जुन आणि चैतन्य दोघंच जण हे सगळं काही शोध मोहीम सुरू करणार. इकडे मात्र गौरी फार आजारी पडली. झोपेतसुद्धा ती सायलीताई असाच अट्टहास करत आहे. सायली घरी नाही त्याच्यामुळे तिला ताप आला. तिच्या बोलण्यातनं फक्त सायली हाच एक विषय येतोय. आता तिचा ताप खूप जास्त प्रचंड आहे. ताप असल्यामुळे आता इथे तिला ॲडमिट करायची वेळ येऊ शकते असं म्हणणं आहे अश्विनचं. त्याने इंजेक्शन गोळ्या वगैरे दिल्या आहे, पण जर थोड्या वेळ बरं नाही वाटलं तर आपल्याला ह्या मुलीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. हा डिसिजन आता अश्विनने खरं तर घेतला आहे तिच्या भल्यासाठी. आता तिचा ताप तर काही उतरेना, ती कंटिन्यू सायलीताई हेच बोलत असते. आणि आता हे काळजीचं कारण आहे असं अश्विन सगळ्यांना सांगतो. आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची वेळ आली तर तयारीसुद्धा करायला सांगितलेली असते. इकडे मात्र अर्जुन आता वेगळ्याच गोष्टीच्या मागावर लागला आहे. खरं तर त्याला आता शोधून काढायचं आहे 2008मध्ये जे आगीचं प्रकरण झालं होतं त्याच्यामध्ये किती लोक बेपत्ता आहे, किती लोक मेलीत आणि यांची मिसिंग कंप्लेंट वगैरे जिथे कुठे असेल त्या शोधून काढू. त्यातनंच आपल्याला प्राचीचे खरी आईवडील म्हणजे सोनाली, जी आत्ता ती न्यायालयाच्या कोठडीत आहे. तर आता ती जी मुलगी आहे तिचे खरे आईवडील जर आपल्याला मिळू शकले, त्यांनी जर आपल्याला सांगितलं ती मुलगी किती वर्षाची आहे आणि हे दाखला वगैरे त्यांनी जर आपल्याला दिलं तर हे आपल्याला कोर्टात सिद्ध करता येईल की ती मुलगी 21 वयाची आहे. तर आता इथे चैतन्याला अर्जुन सांगतो तू पोलिसांसोबत जा आणि तिचं हाडांचं DNA पुन्हा एकदा करा. तिचं वय त्या DNAतनं खरं आपल्याला कळेलच. कोणीतरी DNA रिपोर्ट बदलला आहे, कारण ती मुलगी 17 वर्षाची असा रिपोर्ट आला आहे. तर आता दोघंही वेगवेगळ्या मार्गाने आपापले कामं करायला निघालेले आहे. इथे आपण पाहू शकतो की सायली गाढ झोपलेली. हे पाहिल्यानंतर प्रियाने सीमाताईंना बोलवलं, त्यांच्याकडनं मोबाईल घेतला आणि फोन करून आता इथे श्वेताला विचारू लागलेली आहे की तिकडे काय परिस्थिती आहे. अर्जुनने काही हालचाल करायला सुरुवात केली, कारण अर्जुन इथे सायलीला भेटायला आला होता. तिला चक्क डाऊट आहे की अर्जुन हा काहीतरी शोध लावतोय वाडगावच्या ह्या सगळ्या केसबद्दल. तर इथे श्वेता म्हणते माझं पूर्ण लक्ष आहे, त्यांचा अजून इथे काही विषय झालेला नाही. आणि इथे जी गौरी आहे ना तिला ताप आला आहे, त्याच्यामुळे सगळेजण तिच्याच अवतीभोवती आहे. आता हे ऐकल्यानंतर इथे आपली प्रिया चिडते आणि म्हणते की तू त्या गौरीबद्दल मला काही सांगू नको, माझा विषय फक्त अर्जुनचा आहे. अर्जुन काय करतो, कुठे जातो, ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेव बारकाईने आणि खडानखडा सगळी माहिती आम्हाला इथे महिपतला आणि मला कळव. तर इथे सायली पाहते की आपली प्रिया ही जरा विचित्रच काहीतरी करते. कानाजवळ पदर नेते आणि सीमाता एकदम लबाडासारखी बाहेर उभी आहे आणि पहारा देते, जसं काही कोणतरी काहीतरी करते आणि त्याचा पहारा सीमाताई देते असं दृश्य आहे. तर ह्या गोष्टी जरा संशयास्पद आपल्या सायलीला वाटू लागले आणि सायली तिच्याकडे पाहत असते की ती असं तोंड फिरवून कुणाकडे बोलते, काय बघते आणि निरीक्षण करून पाहते. खरं तर सायलीला डाऊट आला आहे की ही फोनवर बोलते, पण आता पुरावा तर काय, पुरावाच नाही आहे. त्याच्यामुळे आता फक्त सायली निरीक्षणच करत आहे. सायलीसाठी हे फार विचित्र आहे, कारण सीमाताई कंटिन्यू सगळ्यांसमोर तिच्याशी कठोर वागतात, पण इतर वेळ कंटिन्यू तिच्या सेलच्या बाहेरच असतात आणि तिला काहीतरी मदत करत असतील हा सुद्धा डाऊट आता सायलीला आलेला आहे. सायली आता त्या दोघींकडे बारकाईने लक्ष ठेवणार.
इकडे मात्र अर्जुन घरी येतो. अर्जुनने पाहिलं की इथे गौरी आजारी आहे आणि सगळेजण तिच्या आजूबाजूला उभेच आहे. अश्विनला मग विचारू लागतो अर्जुन की काय झालं आहे. इथे गौरी मात्र आपली सायलीताई असंच म्हणत असते. सगळेजण म्हणतात की बघा ना किती ताप आला आहे, फणफणली बिचारी आणि फक्त सायलीचीच आठवण काढते, तिला दुसरं काही सुचत पण नाही आहे. सायलीच्या आठवणींनी ती फारच कमजोर झाली. तर आता इथे अर्जुन म्हणतो की आपण लगेच तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट करू. पण इथे अश्विन म्हणतो की दादा हे प्रकरण साधंसिधं नाही, आपल्याला ॲडमिट करणं एवढंच पर्याय नाही आहे. ती मुलगी कंटिन्यू आठवण काढते, तिचं औषध म्हणजे सायली वहिनी आहे, कारण तिला खूप लळा आहे तिचा, त्याच्यामुळे त्या मुलीला सायली वहिनीची आठवण येत असेल म्हणूनच ती एवढी आजारी पडली. तर आपल्याला तिला भेटायला नेता येऊ शकतं का, कारण लहान मोठ्या प्रत्येकालाच तिचा लाळा लागला आहे. घरातले मेंबर्स तर म्हणतात की बघा ना आपल्या सायलीवर असा आरोप लावला आहे की ती मुलींची तस्करी करते आणि बघा मुली तिच्याशिवाय ते एक मिनटंही राहत नाही. तस्करी करणाऱ्या मुलीवरती असं कोणी एवढं प्रेम करेल का. अर्जुन म्हणतो ते सगळं खरं आहे, पण आता ह्या गौरीचं करायचं तर काय. त्याच्या डोक्यात एक युक्ती आली. तो लगेचच आता बाहेर जातो आणि इन्स्पेक्टर साहेबांना फोन करून कळवतो की आपल्याला सिग्नलवर भेटलेली ती लहानशी छोटीशी गौरी आहे आणि ती मुलगी ती आता आमच्या घरी आहे आणि ती सायलीची खूप आठवण काढते, तिला खूप ताप आला आहे. तर आपल्याला त्या मुलीला सायलीला भेटायला नेता येऊ शकतं का. आणि इथे वकील सावंत जे आहे आपले इन्स्पेक्टर सावंत जे आहे ते म्हणू लागतात की तिला आपण प्रायव्हेटली नाही भेटू शकणार, कारण तिच्यावर कायदा एकदम कठोर आहे ना. तर आपण सगळं सार्वजनिक ठिकाणी जिथे CCTV फुटेज, कॅमेरेस आणि कॉन्स्टेबल हे सगळे असतील तिथे भेटता येईल. तर अर्जुन म्हणतो ते कारण लहान मुलीला भेटायचे फारच महत्त्वाचे. तर आता इथे आपला अर्जुन त्या मुलीला घेऊन सायलीला भेटायला गेलेला असतो. सायलीला तर कळतच नाही की इथे मला का बोलवले. जेव्हा ती गौरीला पाहते ना, गौरी तिच्याकडे एकदम दुडू धावत येते आणि घट्ट अशी मिठी आईला जशी मारावी ना तशी ती आपल्या सायलीताईला मारते आणि सायली पण तिला घट्ट मिठी मारते, खूप तिचं चुंबन वगैरे घेते. पण हात लावले तिच्या लक्षात येतं की गौरीला खूप ताप आहे. तर आता गौरीला एवढा ताप आहे, तुम्ही इथे का घेऊन आलाय, तिला डॉक्टरकडे नेलं का नाही, कितीतरी प्रश्न आता आपल्या सायलीला पडले. आता इथे कुसुमताई सांगू लागते की अगं बाई तिला खूपच ताप आहे, तिला काही केल्या ताप उतरे ना, तिचं औषध एकच होतं ते म्हणजे सायलीताई, तुला भेटायचं एवढाच अट्टास तिने धरला होता. सगळ्यांना फार कौतुक वाटतं की खरंच हिची तर ही मुलगी दिसते. तर बाकीचे कॉन्स्टेबल म्हणतात की नाही ती पहिल्यांदाच प्रेग्नंट आहे. हे सगळे आश्रमातले लहान लहान मुले आहे जे इतकं प्रेम करतात सायलीवरती. मग सायलीला वरती एवढे प्रेम लहान मुलं करतात, मग तिच्यावर असा आरोप तरी कसा लागू शकतो हा प्रश्न पण आता प्रत्येकाला पडलेला आहे. दुसरीकडे आपण पाहू शकतो की अर्जुन म्हणतोय की मी आता लवकरच वाडगावला जातो आहे आणि उद्या सकाळी येईल आणि आपली भेट आता कोर्टातच. मग सायली म्हणते काळजी करू नका, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. इथे आपली ही जी श्वेता आहे ना लक्ष ठेवण्यासाठी गौरीला पटपट झोपवते आणि लगेचच अर्जुन कुठे आहे ते पाहायला निघालेली असते. खरं तर अर्जुन इथे घरच्यांना सांगतो की मला सायलीच्या केसबद्दल थोडंसं काम आहे, त्याच्यामुळे मला अर्जंट बाहेर जावं लागते. तुम्ही सगळेजण माझी जास्त वाट पाहू नका, मी उद्या सकाळपर्यंत घरी आहे. तितक्यात चैतन्याचं कॉल येतो. चैतन्य म्हणतो की आपल्याला परवानगी मिळाली आहे त्या मुलीची पुन्हा एकदा DNA टेस्ट करण्याची, तिच्या हाडांवरनं कळेल की तिचं वय काय. ही गोष्ट कळल्यानंतर अर्जुन म्हणतो मी लगेचच येतो. अर्जुन निघून जातो. श्वेता येते आणि म्हणते की मी अर्जुन सरांना वाढून देऊ का जेवायला. तरी ते सगळेजण म्हणतात की तो गेला पण त्याला अर्जंट काम होतं. आता तितक्यात लहान बाळ उठतं आणि श्वेताला मग त्या बाळाला घ्यायला कल्पना जायला सांगते. इकडे आपण पाहू शकतो की एक कैदी तिचा मुलगा आहे, त्याला चांगलं जेवण हवं आहे, त्याला हे नको आहे म्हणून तो खूप रडत असतो. मग ती कैदी त्याला मारते आणि म्हणते की खायचं तर हेच खावं लागेल, नाही तर तुला दुसरं काही तुझ्या आवडीचं काही आणून देऊ शकणार नाही मी. मग ते मुलगा मागत असतो, तिला चिडीते, ती मारते. मग सायली त्या मुलाला जवळ घेते, शांत करते आणि त्या बाईला म्हणते की अशी पद्धत असते का आपल्या मुलाशी वागायची, बोलायची, थोडी पण आपल्याला समज नाही का, लहान मुलांना असं मारतात का. तर ती बाई म्हणते तू कोण मला सांगणारी माझ्या मुलासोबत मी कसं वागायचं, कसं बोलायचं. दुसरीकडे आपण पाहू शकतो की अर्जुन घरात नाही आहे, तो कुठेतरी महत्त्वाच्या कामाला सांगून घराबाहेर गेला आहे. ही बातमी तातडीने श्वेता फोन करून महिपतला कळवते. महिपतला ती बातमी कळल्यानंतर महिपत म्हणतो 100-113% तो ना सायलीच्या केसबद्दल काहीतरी शोधाशोध करायलाच गेला असेल. आमचा एक माणूस त्याच्या मागावर आत्ताच्या आत्ता पाठवून देतो, तू काळजी करू नको, तू घरच्यांकडे लक्ष ठेव. आणि ती मुलगी म्हणते की हो तुम्ही ना फक्त त्याच्या मागावर कोणाला तरी पाठव, म्हणजे आपल्याला पुढे काय होते ते सगळं कळत राहील, इकडे काय होते ते मी हालचाली तुम्हाला सांगत राहील. तितक्यात ना बाळ उठले, त्याची खाण्याची वेळ झाली म्हटल्यावर कल्पना त्याच्यासाठी जेवायला घेऊन येते.
तेव्हाच ही मुलगी फोनवर बोलत असते आणि तिचा आवाज ऐकून पटकन मोबाईल खाली करते आणि म्हणते की मी तिकडे येतच होते बाळाला घेऊन, त्याला भूकच लागली. मग कल्पना म्हणते हो मला कळलं, म्हणूनच तर मी त्याच्यासाठी इथे जेवण घेऊन आली ना. तर आता आपण दुसरीकडे पाहू शकतो की ही जी बाई आहे ना ते तिच्या मुलाला मारते. ही गोष्ट आपल्या सायलीला अजिबात पटत नाही. बाळाला जवळ घेते, त्याला अंजारते गोंजारते, त्याला शांत करते आणि ती बाई म्हणते की तू कोण मला सांगणार की माझ्या मुलाला मी कसं वागायचं, कसं बोलायचं. मी माझ्या मुलाचं काही करेल, जीव घेईल नाही तर काही करेल. आता सायली चिडते आणि म्हणते असं करतात का, मूर्ख कुठली, जीव घेईल म्हणे. लहान मुलांशी बोलण्याची वागण्याची पद्धत तरी आहे का. आता दुसऱ्या कॉन्स्टेबल मोठ्या आहे ना ते येतात नाही, त्या बाईला सेलमध्ये नेऊन ठेवायला लावतात आणि जे लहान मुलगा आहे ना त्याला आपली सायली प्रेमाने जवळ घेते, त्याच्याशी गोड गोड गप्पा गोष्टी करते. तिला जे ताट मिळालेलं असतं त्या ताटातलं जेवण त्या मुलाला मग ती भरवते. ही जी गोष्ट आहे ती पाहिल्यानंतर प्रत्येकाला किती छान वाटतं, किती प्रेमळ आहे आपली सायली. पण ही जी आपली प्रिया आहे ही काय एवढी साधीसुद्धा पाण्याने नांदलेली नाही. ती आता लगेचच मिठाचा खडा टाकायला तिथे उठते आणि सायली विरोधात बोलू लागते. दुसरीकडे आपण पाहू शकतो की आपल्याला DNA टेस्टची परवानगी मिळाल्या. अर्जुन, पोलीस, सावंत आणि चैतन्य तिघंही डॉक्टरांना भेटायला जातात आणि सांगतात की सायलीच्यासाठी ही केस खूप महत्त्वाची आहे आणि हा जो रिपोर्ट आहे हा खूप महत्त्वाचा आहे. याचा आधीचा रिपोर्ट आम्हाला डाऊट आहे की बदलला गेला आहे, तर जो दुसरा रिपोर्ट आपण बनवणार आहे तो एकदम गुप्त पद्धतीने ठेवायचा, तो कुणालाही कळला नाही पाहिजे. पण जो आपला जो हाताखालचा व्यक्ती आहे तो आलेला असतो, तो सगळ्या लोकांचं बोलणं ऐकत असतं, कानोसा घेत असतो आणि अर्जुनने हे जे रिपोर्ट आहे हे गुप्त ठेवायला लावली. ही गोष्ट पण त्याने ऐकली. आता किती म्हणजे आता किती सेफ राहील तो रिपोर्ट हे आता आपल्याला पुढे गेल्यावरच कळणार आहे, कारण अर्जुन प्रत्येक खबरदारी घेतो आहे. अर्जुनला त्या माणसावरती डाऊट पण आलेला आहे. दुसरीकडे पाहू शकतो की काही ज्या कैदी ना त्या म्हणू लागतात की सायली तू आमच्या मुलांपासून दूर राहा, आमच्या मुलांना हात पण नको लावू, तुझ्यावर किती भयंकर कायदा लागला आहे, तू आमच्या मुलांना जवळ घेशील त्यांना विकून पण टाकशील. तर प्रिया पण इथे तेच बोलते आणि त्याच गोष्टींवरती फुंकर घालत आग लावायचं काम करू लागते. तर इथे सायली तिच्यावर चिडते. ती म्हणू लागते की प्रिया तू माझ्यावर कुठलाही आरोप लावू शकत नाही, तू काही कोर्ट नाही किंवा तू जजही नाही, मला तू कुठल्याही प्रकारे जजमेंट करायचं नाही आणि माझ्याबद्दल बोलताना तोंड आवरून बोलायचं. दुसरीकडे आपण पाहू शकतो की अर्धी रात्र झाली आहे. इथे ना प्रिया वाट पाहते फोनची, काहीतरी निरोप येईल, काहीतरी फोन येईल आणि इकडे आपली सायली पण खरं तर देवाची प्रार्थना करते की अर्जुनला साथ दे, अर्जुन जे काम करायला गेले ते फार महत्त्वाचे, त्याला यश मिळू दे, ते यश मिळणं फारच महत्त्वाचं आहे. त्याच वेळेला आशाताई येतात नाही, सायलीला सांगतात तुला भेटायला एक व्यक्ती आली. आता कोण व्यक्ती येऊ शकते ह्या गोष्टीचा अंदाज खरं तर कुणालाच नाही, ना तुम्हाला, ना मला, ना सायलीला, ना प्रियाला मात्र आता असं वाटतं की तिला भेटायला अर्जुनच आला आहे. पण पुढील भागात आपण पाहू शकतो की एकदम धमाकेदार अशी गोष्ट घडणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कोर्टामध्ये सायलीला हजर करण्यात येतं तर तिच्या विरोधातले प्रत्येक गोष्ट ही सिद्ध होते आणि ती गुन्हेगार हे पण सिद्ध होतो. अर्जुन म्हणतो अच्छा, म्हणजे आता तुम्ही केलेले सगळे गुन्हे म्हणजे जे आरोपी गुन्ह्याचे ते खरे. बरं, आता माझ्याकडे असे पुरावे ज्या गोष्टींमुळे हे सगळ्यांसमोर येईल की हे सगळे आरोप, हे शेंडे सरांनी लावलेले आरोप हे खोटे आणि खोटेचे, त्याचे पुरावे आता अर्जुनला तो शेंडे सांगू लागतो की सादर कर. आता शेंडे आणि अख्ख्या न्यायालयात आपला अर्जुन ते सगळे पुरावे सादर करणार आणि आपली सायली ही निर्दोष आहे हे सिद्ध करणार. चला तर मग पुढे जे काय होणार ते खूपच छान आणि मनोरंजक असणार आहे, एकदम थरार नाटक असणार आहे. एवढा सहजासहजी सायली काही जेलमधनं बाहेर येत नाही आहे हे पण आपल्याला माहितीच आहे. चला पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.